सिंह राशी. मेहनत खूप असते, पण परिणाम जणू कुठेतरी पडद्यामागे दडलेले असतात. असं वाटतं की नशिबाने आपल्याला थांबवून ठेवले आहे. पण जेव्हा गुरु आपल्याला उच्च स्थितीत येतात, तेव्हा तीच थांबलेली ऊर्जा, तेच बंद नशीब अचानक पुन्हा जिवंत होतं. आणि अगदी असाच संयोग या दीपावलीपूर्वी आकाशात निर्माण होणार आहे. देवगुरु बृहस्पती, जे सध्या तुमच्या भाग्यभाव आणि द्वादश भावाचे स्वामी आहेत, आपल्या उच्च दृष्टीने तुमच्या नशिबाची पायाभरणी हलवणार आहेत. शास्त्र सांगतात की जेव्हा बृहस्पती उच्च स्थितीत असतात, तेव्हा त्यांची कृपा 100 पट वाढते. आणि जेव्हा त्यांची दृष्टी अमृतमय होते, तेव्हा कोरड्या जमिनीवरही भाग्याची फुले उमलतात. म्हणून सिंह राशी, ही दीपावली फक्त दिव्यांच्या प्रकाशाची नसून तुमच्या भाग्याचा पुनर्जन्माची दीपावली ठरणार आहे. जे काम अडकले होते ते गती पकडतील, जी स्वप्न अधुरी राहिली होती ती साकार होऊ लागतील, आणि जे मार्ग आतापर्यंत बंद होते ते बृहस्पतींच्या कृपेने एकामागून एक उघडू लागतील. सिंह राशी, या वेळेच्या गुरुगोचरासह बृहस्पती घेऊन येत आहेत 4 दिव्य वरदान आणि त्यासोबत एक असा दीपावलीचा उपहार जो फक्त तुमच्या कर्म आणि तुमच्या राशीनुसार उघडणार आहे. चला तर जाणून घेऊयात त्या 7 मोठ्या भविष्यवाण्या, ज्या दीपावलीला तुमच्या अमृतप्राय नशिबाला पुन्हा जिवंत करतील. पहिली भविष्यवाणी. सिंह राशीवाल्यांची पहिली मोठी भविष्यवाणी काय सांगते, तर लक्षपूर्वक ऐका. जे देवगुरु बृहस्पतींच्या या गोचराचे सर्वात शक्तिशाली वैशिष्ट्य आहे, जेव्हा बृहस्पती द्वादश भावात विराजमान असतात, तेव्हा ते तिथे बसून शांत राहत नाहीत, तर आपल्या 3 अमृत दृष्ट्यांद्वारे जीवनातील 3 वेगवेगळे क्षेत्र सक्रिय करतात. या दृष्ट्या आहेत पंचम दृष्टी, सप्तम दृष्टी आणि नवम दृष्टी. आता थोडं खोलात जाऊन समजून घ्या. द्वादश भावातून जेव्हा बृहस्पती आपली पंचम दृष्टी टाकतात, तेव्हा ती तुमच्या चतुर्थ भावावर पोहोचते. आणि चतुर्थ भाव दर्शवतो भौतिक सुखसुविधा, घर, वाहन आणि मानसिक शांती. म्हणून हा काळ 2 प्रकारच्या खर्चासह येतो. एक ते जे अचानक होतात आणि ओझं वाढतात, आणि दुसरे ते जे देवगुरु बृहस्पतींच्या आशीर्वादाने भौतिक सुख मिळवण्यासाठी केले जातात, जसं की नवीन घर, गाडी, प्रॉपर्टी किंवा सोयींमध्ये गुंतवणूक. आणि हेच खर्च पुढे जाऊन तुमच्या स्थायी सुखात परिवर्तित होतात. या दृष्टीच्या परिणामामुळे तुम्हाला समाजात मानसन्मानाने यश मिळण्याचे योग तयार होतात. तुमच्या प्रयत्नांमुळे, कामामुळे किंवा एखाद्या योजनेमुळे दीपावलीपूर्वीच तुम्हाला लोकांची प्रशंसा, ओळख आणि प्रसिद्धी मिळू शकते. बृहस्पतींचा हा प्रभाव तुमची प्रतिमा उजळवतो. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाला प्रेरणादायी म्हणायला लागतील. मात्र एक गोष्ट विशेष लक्षात ठेवण्यासारखी आहे. या काळात तुमच्या आईच्या आरोग्याबद्दल थोडं सतर्क राहा, कारण हीच दृष्टी भावनिक आणि कौटुंबिक बाजूला देखील सक्रिय करते. कोणतीही लहानशी तक्रार दुर्लक्ष करू नका. बाकी स्थिती देवगुरु बृहस्पतींची ही चतुर्थ भावावर पडणारी दृष्टी तुमच्या जीवनात स्थैर्य, सुख आणि सन्मानाचे अद्भुत परिणाम घेऊन येते. त्यामुळे पुन्हा सांगतो की या गणनेला साध्य स्वरूपात घेऊ नका. हे शास्त्रांच्या गूढ रहस्यांपैकी एक आहे, आणि जेव्हा याचा खोलवर अभ्यास केला जातो, तेव्हा हे केवळ ग्रहांची चाल नसते, तर भाग्याच्या अमृत स्पर्शाचा अनुभव देते. दुसरी भविष्यवाणी. सिंह राशी, दुसरी भविष्यवाणी अत्यंत खास आहे. आता बोलूया देवगुरु बृहस्पतींच्या सप्तम दृष्टीबद्दल, जी सध्या तुमच्या कुंडलीतील 6ष्ठ भावावर म्हणजे कर्म, स्पर्धा आणि संघर्षाच्या क्षेत्रावर पडत आहे. सिंह राशी, ही दृष्टी अत्यंत महत्त्वाची असते, कारण इथून बृहस्पती आपल्याला शिकवतात की संघर्षापासून घाबरायचे नाही, तर त्याला साधायचं आहे. या काळात जे लोक नोकरीत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. अनावश्यकरित्या बॉस किंवा सहकाऱ्यांसोबत वाद टाळा. कधीकधी भावनांमध्ये वाहून जाऊन बोललेली एखादी छोटी गोष्ट मोठा वाद निर्माण करू शकते. त्यामुळे शांत राहा आणि बुद्धिमत्तेने परिस्थिती हाताळा. जर तुम्ही एखाद्या कर्ज किंवा लोनविषयी निर्णय घेण्याचा विचार करत असाल, तर हे लक्षात ठेवा. बृहस्पती फक्त तेव्हा सहकार्य करतात जेव्हा उद्देश सकारात्मक असतो. चांगल्या कामांसाठी, व्यवसाय विस्तारासाठी किंवा शिक्षणासंबंधी घेतलेले कर्ज सहज मिळेल. पण जर ते फक्त दिखावा किंवा अनावश्यक खर्चासाठी घेतले असेल, तर ते अडथळेही येतील. म्हणून विचारपूर्वक पाऊल उचला. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा काळ शरीरातील ऊर्जा आणि प्रतिकारशक्ती वाढवणारा ठरेल. तिसरी भविष्यवाणी. सिंह राशी, आता येते ती सर्वात महत्त्वाची भविष्यवाणी. आता येतो सर्वात शुभ पैलू. देवगुरु बृहस्पतीची नवम दृष्टी, जे यावेळी त्यांच्या स्वतःच्या घरावर पडत आहे. ही एक अद्भुत स्थिती आहे, कारण ही दृष्टी भाग्य, धर्म आणि उच्च शिक्षण यांना जागृत करते. म्हणजेच दीपावलीपूर्वी तुमच्या जीवनात जे मानसिक ताण, चिंता, नैराश्य किंवा अधुरे राहिलेले कामांचे अडथळे चालू होते, ते आता हळूहळू संपणार आहेत.
आता तो काळ संपला आहे जेव्हा तुमची मेहनत शेवटच्या क्षणी निष्फळ ठरत होती. इथून पुढे भाग्याचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे. देवगुरु बृहस्पती तुमचा ताण आणि मानसिक दबाव दूर करत मनात स्थैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करतील. हीच ती वेळ आहे दीपावलीच्या 2 दिवस आधीची ऊर्जावान अवस्था, जेव्हा बृहस्पती आपल्या उच्च पदवीत प्रवेश करून तुम्हाला आकस्मिक लाभ, गुप्त धनप्राप्ती आणि अचानक आलेल्या यशाच्या संधी देतील. जे जातक संशोधन किंवा उच्च शिक्षणाशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा योग सोने पे सुहागा ठरणार आहे. कारण जेव्हा त्रिक नावाचा स्वामी त्रिक भावात बसून आपल्या स्वतःच्या घराकडे पाहतो तेव्हा तो संघर्ष नव्हे तर विजयाची ज्योत घेऊन येतो. अंतिम भविष्यवाणी. आता थोडं लक्षपूर्वक ऐका. सिंह राशी. देवगुरु बृहस्पती सध्या तुमच्या कुंडलीच्या पंचम भावाचे स्वामी आहेत आणि पंचम भाव हा फक्त विद्येचाच नसतो तर बुद्धी, संतान आणि सर्जनशीलतेचा भाव असतो. म्हणजेच तिथून माणसाची सृजनशक्ती आणि जीवनाची दिशा ठरते. म्हणून या काळात बृहस्पती तुमच्या जीवनात असा योग्य निर्माण करत आहेत जो तुमची बुद्धिमत्ता आणि चातुर्य एका नव्या पातळीवर नेऊन ठेवेल. दीपावलीपासून पुढील 49 दिवसापर्यंत देवगुरु बृहस्पती तुमची विचारशक्ती, निर्णय क्षमता आणि परिश्रम इतके शक्तिशाली बनवतील की तुम्ही आपल्या कौशल्य आणि समजुतीच्या बळावर जीवनात कोणतीही उंची गाठण्यास सक्षम व्हाल. तथापि एक छोटीशी काळजी घेणं आवश्यक आहे. पोटाशी संबंधित त्रास जसे गॅस्ट्रिक, आम्लपित्त किंवा पचनाशी निगडीत अडचणी त्रास देऊ शकतात. त्यामुळे खाण्यापिण्याची बेपर्वाई अजिबात करू नका. थोडंसं संतुलित आहार आणि पुरेसं जलसेवन तुम्हाला या काळात पूर्णतः संतुलित ठेवेल. तुमच्या कुंडलीत एक अत्यंत खास आणि दुर्मिळ स्थिती निर्माण झाली आहे. जर तुम्ही सिंह राशीचे असाल आणि तुमचं लग्न ही सिंह असेल तर त्याचा स्वामी कोण? अगदी बरोबर, सूर्य महाराज. जर सूर्यदेव तुमच्या कुंडलीत चांगल्या भावात स्थित असतील तर ते देवगुरु बृहस्पती सोबत मिळून तुमच्या दीपावलीला एक विशेष आणि अद्भुत भेट देणार आहेत. भलेही बृहस्पती तुमच्या कुंडलीत 6व्या, 8व्या किंवा द्वादश म्हणजे 12व्या भावात असोत, पण जर सूर्यदेव डिग्रीने बलवान आणि शुभ भावात स्थित असतील तर ही स्थिती तुमच्यासाठी उत्तम फळे आणि अनपेक्षित लाभ घेऊन येईल. आता हे आणखी स्पष्ट समजून घेऊया. सूर्यदेवांची स्थिती 2 प्रकारे परिणाम करू शकते. जर सूर्यदेव शुभ भावात आहेत पण बृहस्पती किंचित पीडित असतील तरी सुद्धा तुमच्यासाठी शुभ परिणाम तयार आहेत. आणि जर सूर्यदेव थोडे दुर्बळ असतील पण देवगुरु बृहस्पतीला पूर्णतः बलवान असतील तरीही ही दीपावली तुमच्यासाठी अद्भुत संधी आणि वरदान घेऊन येईल. आणि तिसरी अवस्था, जर सूर्यदेव ही चांगल्या स्थितीत असतील आणि देवगुरु बृहस्पती ही उच्चस्थ स्थितीत असतील तर समजा हे जणू सोने पे सुहागा आहे. या दीपावलीला कदाचित इतर कोणत्याही राशीला इतके मोठे वरदान मिळणार नाही. या काळात तुम्ही ओम गुरवे नमः या मंत्राचा जप करू शकता, विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता. जर देवगुरु बृहस्पती चांगल्या भावात असतील तर पुखराज रत्न धारण करणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. पण लक्षात ठेवा, हे केवळ एखाद्या अनुभवी विद्वानाच्या सल्ल्यानेच करावे. फक्त स्वतःच्या मर्जीनुसार किंवा कुंडलीचे विश्लेषण न करता पुखराज धारण करणे योग्य नाही. त्याचप्रमाणे गुरुवारी पिवळ्या वस्तूंचा जसे वस्त्र, दागिने किंवा इतर सामग्रीचा वापर किंवा सेवन करणे तुमची दीपावली अधिक विशेष आणि लाभदायक बनवेल. यावेळी तुमच्या जीवनात श्रेष्ठ योग आणि उपहारांची स्थिती निर्माण होईल. सिंह राशी. ही दीपावली फक्त घरातल्या दिव्यांची नाही तर अंतर्मनातल्या आशेच्या ज्योतीचीही आहे. देवगुरु बृहस्पतींची कृपा तुमचे प्रत्येक पाऊल उजळवतो. अडथळ्यांवर विजय मिळवण्याची शक्ती देव आणि तुमच्या प्रयत्नांना सुवर्ण फल लाभो. लक्षात ठेवा, भाग्य तेव्हा चमकते जेव्हा श्रद्धा आणि संयम एकत्र नांदतात.